Exclusive. नमस्कार मित्रांनो, मी भूषण नेमळेकर दहिसर कनेक्टच्या वतीने आज पुन्हा आपल्याशी दहिसर कनेक्ट एक्सक्लुझिव्हमध्ये जोडलो गेलो आहे. हा आपला तिसरा पॉडकास्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे जे आज डिस्टिंग्विश्ड गेस्ट आहेत ते निलेश हांडेजी आहेत, जे उटा थिंडी ह्या वन ऑफ द मोस्ट रेप्युटेड रेस्टॉरंट्स बोरिवलीचं जे आहे प्रेमनगरला, तर ते आलेले आहेत आणि ते खास गिरगावून आले आहेत बिकॉज ही स्टेज इन गिरगाव. नमस्कार सर. नमस्कार. थँक्यू आज तुम्ही इथे आल्याबद्दल. तुम्ही ह्या फील्डमध्ये यायच्या आधी व्हॉट वॉज युअर बॅकग्राऊंड आणि तुम्ही इथे क्युलिनरी किंवा जे ह्या फील्डमध्ये कसे काय आलात, फूड फील्डमध्ये? हां, तर मी मुळात राहायला गिरगावला. हां. मी मुगभाट ठाकूरद्वारच्या इथे राहतो. बरं आणि मी बी इलेक्ट्रॉनिक्स आणि MBA फायनान्स केलं आहे जमनालाल बजाजमधून. बरं आणि मी 18 वर्ष एका AI कंपनीमध्ये जॉब पण केला आहे. बरं. अँड आय एम रिटायर्ड ॲज अ असोसिएट डिरेक्टर इन दॅट कंपनी. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये असल्यावरती असं जाणवायला लागलं की बाबा आपल्याला फॅमिलीला वेळ देता येत नाही आहे, आपल्याला स्वतःही वेळ देता येत नाही आहे. तर मी एक बोल्ड डिसिजन घेतला की ओके, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये बाहेर पडूया आणि आपला स्वतःचा कधी बिझनेस स्टार्ट करूया. फूड इंडस्ट्री असं स्पेसिफिक माझं असं कोणीच फॅमिलीमध्ये नाही की तो या फूड इंडस्ट्रीमध्ये आहे. पण जे जेवण म्हटलं की माणसाच्या पोटात जेव्हा जातं की माणसाचं एक मनाचं एक समाधान होतं. हो हो. म्हणजे त्याचं फास्टेस्ट वे टू ॲक्च्युली प्लीज समवन. समवन. तर आपण विचार केला की ठीक, आपण रेस्टॉरंट ओपन करूया. तर बरेच जण म्हणतात की तू मराठी रेस्टॉरंट का नाही ओपन केलं, तू दक्षिणचंच का ओपन केलं. तर मी म्हणतो की मला ते क्युझिन मी ऑप्ट केलं. तर मला त्याच्यामध्ये बरंचसं रिसर्च करून असं जाणवलं की हा जो क्युझिन जो आहे तो ब्रेकफास्ट, लंच, स्नॅक्स आणि डिनर आणि सगळीकडेच म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये तो नीट बसतो, पॉप्युलर आणि नीट बसतो. बरोबर. आणि दुसरं म्हणजे साऊथ इंडियन फूड आपण जेव्हा म्हणतो टिपिकली लोकांच्या मनामध्ये इडली, डोसा, वडा, सांबार, उत्तप्पा तेवढाच येतो. पण मी जेव्हा एक्सप्लोर करायला लागलो तर जाणवलं की साऊथ इंडिया इज फार मोर बियॉन्ड दॅट अँड आय वॉन्ट पीपल टू एक्सप्लोर दॅट ॲज वेल. असे कोट्टू परोटा असा एक वेगळा आयटम आहे. नंतर श्रीलंकन इडली आहे, घी रोस्ट इडली आहे. नंतर साऊथच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या बिर्याणीज आहेत, परोटाचे आयटम्स आहेत, करीचे आयटम्स आहेत. हे लोकांना माहीत नाही की दक्षिणमध्ये असे पण गोष्टी मिळतात. इडियप्पम एक आहे, जे आपले कोकणात शिरवडा आपण म्हणतो, ते इडियप्पम म्हणून साऊथमध्ये बरंच पॉप्युलर आहे. बरोबर. तर ह्या गोष्टी लोकांनी कधी एक्सप्लोर करत नाही. साऊथ इंडियन म्हटलं की लोकांच्या डोक्यामध्ये तो स्टिरियोटाइप बसला की बाबा इडली, डोसा, वडा, सांबार, उत्तप्पा, सांबार, चटणी विटणी सगळं डोक्यामध्येच येतं. पण असं त्याच्या पलीकडे पण काय आहे दक्षिणमध्ये बरंच काही एक्सप्लोर करणार काय. तर ते आमचा जो हेतू होता की ह्या पण गोष्टी लोकांसमोर पोहोचल्या पाहिजे, त्यांनी पण त्याचा अनुभव घेतला पाहिजे. बरोबर. म्हणजे मित्रांनो, तुम्ही समजून घ्या की फक्त साऊथ इंडियन याच्यामध्ये फक्त इडली, वडा वगैरे हे जे आहे हे नाही आहे. तर सर जसे म्हणाले निलेशजी की इतरही इतक्या डिशेस आहेत, व्हरायटी ऑफ डिशेस आहेत आणि त्याच्याकरता त्यांनी एक्सप्लोर केलं, स्टडी केला आणि इट वॉज उटा थिंडी केम आउट ऑफ इट, इजंट इट? येस. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी या फील्डमध्ये होतं का की तुम्हाला त्यांचा गायडन्स मिळाला? माझ्या फॅमिलीमध्ये याच्या फील्डमध्ये कोण नव्हतं. माझी आई सुगरण आहे, तिला जेवण बनवायला जाम आवडतं. माझी आजी सुगरण होती. शी वॉज म्हणजे ती असताना तिने आम्हाला बरेच खायला घातली. बरोबर. सो इट्स इन द फॅमिली. हां, फूड सुगरण असणं, जेवण बनवणं इज इन माय फॅमिली. इट्स अन आर्ट ॲक्च्युली. आणि एक आवड पण असं एक पॅशन होता माझ्या आईला पण एक पॅशन आहे जेवण बनवायची. तर त्यातनं थोडीशी प्रेरणा पण अशी मिळाली. पण आमचं रेस्टॉरंट बिझनेसमध्ये असं माझ्या ओळखीचं कोणीच असं नाही आमच्या फॅमिलीमध्ये. पण स्टील आय स्टेप टू दिस बिझनेस. पण मला फॅमिलीकडनं सपोर्ट प्रचंड मिळाला. ओके. म्हणजे मला कोणीच असं कोणी नकार दिला नाही किंवा कोणी निगेटिव्ह सांगितलं नाही. ठीक आहे, इट्स युअर डिसिजन, यू वॉन्ट टू डू समथिंग इन दिस फील्ड. आय मीन दे सपोर्टेड मी इच इन एव्हरी वे. ओके, दॅट्स लकी ॲक्च्युली. पण काय करणार, रेजिस्टन्स फार येतं. येस. नाही का? आता माझी वाईफ आहे, माझी मुलं आहेत. सी टिपिकली दे ऑल्सो डिमांड टाईम, असं नाही आहे. सो बट दे आर सपोर्टिंग, दे नो दॅट की वडील आपल्यासाठी काय करतायत, जे काय करतायत त्यांचं पॅशन फॉलो करतात ते आपल्यासाठीच करतायत. बरोबर. सो दे आर सपोर्टिंग मी इन दॅट वे. तर मला एक खास प्रश्न विचारायचा आहे, कारण ते मनामध्ये मला नेहमी असायचं की मी इवन तिकडे जेवायला आलो की उटा थिंडी हे नाव छान आहे, पण त्याचा अर्थ काय हे मला जाणून घ्यायचं होतं. आणि
बोरिवली हे लोकेशन तुम्ही का चूज केलं? कारण आहे अप्रतिमच, पण तुम्ही एवढं लांबून गिरगावून तुमचं सगळं मॉनिटरिंग करता, तो वाय बोरिवली? मी पहिल्या प्रश्नात उत्तर देतो की हं. उटा थिंडी का. उटा थिंडी हा एक कन्नडी शब्द आहे. त्याचा अर्थ असा आहे की उटा म्हणजे मील्स किंवा जेवण आणि थिंडी म्हणजे स्नॅक्स किंवा ब्रेकफास्ट. आपण सगळंच कव्हर करतोय हो. त्याच्यामध्ये, म्हणून मी उटा थिंडी नाव ठेवलं. दुसरी गोष्ट असं आहे की माझ्यासमोर बरीच नावं आली, प्रसादम, भोजनम, हे ते, म्हणजे ते टिपिकल कॉमन नावं होती. उटा थिंडी मला थोडंसं वेगळं वाटलं आणि थोडं कॅची पण वाटलं. आय थॉट की मी कधीच नव्हतं ऐकलं. कधीच नाही ऐकलं. आणि जनरली काय होतं की आमच्याकडे बरेच गेस्ट येतात, त्यांच्या डोक्यात पण एक क्युरियोसिटी असते, सगळे विचारतात उटा थिंडी म्हणजे काय. त्यांना मी एक्सप्लेन करतो, दॅट इव्हेंच्युअली ॲड्स इन द नॉलेज. आम्ही हा कन्नडा शब्द असला तरी इट्स नॉट दॅट की आपण फक्त कर्नाटका स्टाईल फूड आपण सर्व करतोय. वी हॅव यू सर्व द एंटायर साऊथ इंडियन. येस, वी रिस्पेक्ट ऑल द स्टेट्स इन द साऊथ. ग्रेट. वी रिस्पेक्ट एव्हरी ट्रेडिशन कल्चर्स, अँड म्हणून वी हॅव पिक्ड अप सिलेक्टिव्ह बिट्स अँड पीसीस. आपण प्रत्येक रिजनमधनं घेतलं आहे. कर्नाटकामधले काही आहेत, केरळमधले आहेत, तामिळनाडूचे आहेत, आंध्राचे आहेत. तसं आपण साऊथमधलं पूर्ण एक अख्खं कलेक्शन तिकडे ठेवलं आहे फॉर पीपल टू एन्जॉय. Great. So, friends, just remember very sincerely that, every South Indian family will be respected over here. तुम्हाला जे काही जेवण तुमच्या समजा केरळमधले आहात किंवा तमिळनाडूमधले आहात, आंध्रामधले आहात किंवा कर्नाटका, ऑल ऑफ यू गो विथ युअर फॅमिलीज अँड एन्जॉय. I assure you the food is really good because I myself have gone over there and I'm not just promoting, but I feel the food is nice. And the reason asking Nilesh ji about the name of the restaurant is I myself did not know की उटा थिंडी हा शब्दाचा अर्थ काय. तर त्याच्या पुढचा असा प्रश्न होता सर की वाय बोरिवली, म्हणजे तुम्ही ते चूज का केलं? नाही, कुठलेही बिझनेस करताना आपण पहिले मार्केट रिसर्च करतो, सर्वे करतो, आपण अंडरस्टँड करतो की आपला बिझनेस कुठे चालू शकतो. आय फाउंड की बोरिवली एक चांगलं मार्केट आहे. तिकडे आपण मालाड ते दहिसर किंवा मिराडो पण एक अख्खा एक जो स्पॅन आहे तो आपण कव्हर करू शकतो. लोकांसाठी चांगलं जेवण आपण देऊ शकतो. तर तो बराचसा रिसर्च केल्यानंतर आम्ही मग जागेची हंटिंग चालू केली. त्याच्यामध्ये मग आम्हाला जाता तिकडे आपलं उटा थिंडी आहे तो स्पॉट आम्हाला मिळाला. चांगलं कोझी, एका साईडला क्वाईट प्लेस आहे, तर बरेच लोकांना तिकडे बसून जेवायला पण आवडतं. पॉईंट आहे. येस येस येस, करेक्ट. प्रेमनगरमध्ये लोकेटेड आहे. बोरिवली एक म्हणजे हॅपनिंग प्लेस आहे, वाईब्स आहेत, कॉस्मोपॉलिटन आहे. द पीपल फ्रॉम ऑल द स्टेट्स, कल्चर्स अँड रिलिजन्स, अँड दे कम टू अ रेस्टॉरंट, दे एन्जॉय फूड, दे लव्ह द ॲम्बियन्स. आय थिंक दॅट इज वॉट वी बेसिकली वॉन्ट आवर गेस्ट टू हॅव. ट्रू, ॲक्च्युली द ॲम्बियन्स इज रिअली गुड. यू फाइंड इट व्हेरी पॉझिटिव्ह. आणि जसं मलाही असं वाटतं सर की फक्त साऊथ इंडियन लोकच येत नाहीत. आय थिंक पीपल फ्रॉम अदर काय म्हणतात ना, त्यांचे जे काही आता गुजराती फॅमिलीज आहेत, मराठी आहेत, ज्यांना साऊथ इंडियन फूड खायचं आहे ते डेफिनेटली तिकडे येऊ शकतात. कळलं की नाही? त्यामुळे इट्स नॉट दॅट वी आर केटरिंग ओनली टू द साऊथ इंडियन कम्युनिटी. The food is South Indian, but cater to all the communities across the, all the states of India. पण तुम्हाला मी अजून एक पॉईंट सांगतो, आपण साऊथ इंडियन फूड देतोय, पण आपल्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही बघाल तर आपण जंक आपण नाही सर्व करत आहे. वी आर गिव्हिंग देम ट्रेडिशनल, कल्चरल, हेल्दी फूड. दॅट इज अवर USP. दॅट इज अ USP. आम्ही चीज वापरत नाही किंवा आम्ही बटर वापरत नाही आमच्या फूडमध्ये. निदर वी हॅव एनी कलर्स ऑर प्रिझर्वेटिव्ह दॅट वी ॲड. आमचं जेवण जे आहे ते टिपिकली घीमध्ये पण आम्ही नंदिनी घी वापरतो आणि व्हाईट बटर आम्ही वापरतो. सो वी बेसिकली कुक फूड इन द व्हेरी मोस्ट हायजेनिक मॅनर, ऑर वी कॅन से हेल्दी इंग्रेडियंट्स दॅट वी हॅव. सो वी आर टेकिंग केअर ऑफ द पीपल टेस्ट पॅलेट्स, पण वी आर नॉट इवन playing with the people's health as well. We want to keep it. So it's a great combination. Yes. I mean, it's nice to know that, like the owner of the restaurant has got a philosophy where फक्त बिझनेस हा त्यांचा हेतू नाही आहे मित्रांनो, पण इवन म्हणजे तुमच्या टेस्ट व्यतिरिक्त तुम्हाला अनहायजेनिक फूड, अनहेल्दी फूड तुमच्यामध्ये जाता कामा नये. अँड दॅट्स द रिझन there's a repeat value where people come and have food at उटा थिंडी. दिस व्हॉट सो टिपिकली थाळी आहे आपलं सध्या आहे, एवढे 22-23 आयटम आपण सर्व करतो. लोक ते जेवतात, खातात, पण मी अशी कोणाची कंप्लेंट ऐकली नाही की आय एम फिलिंग व्हेरी हेवी ऑर आय एम फिलिंग व्हेरी डल ऑर असं काही. आय मीन पीपल एन्जॉय फूड. म्हणजे असं मला त्यांना खाल्ल्यास असं समाधान वाटतं की बा वी हॅड अ गुड फूड ॲट दिस रेस्टॉरंट. एक रेग्युलर इश्यू असा असतो ना सर ह्या इंडस्ट्रीमध्ये की शेफ जे असतात
ते तुम्हाला अतिशय म्हणतात ना चांगल्या बॅकग्राऊंडचे म्हणा किंवा त्यांना चांगलं जेवण करता येतं, तर ते तुम्ही कसं काय मॅनेज केलं? किंवा इनफॅक्ट सुरुवातीला तुम्ही जे अपॉइंट करता किंवा केलेले आहेत, हाऊ डिफिकल्ट वॉज इट टू फाइंड वन ऑफ द बेस्ट शेफ्स इन मुंबई? आम्ही जेव्हा शेफचा रिसर्च केला तर मी शेफ जे बघितले, आम्ही त्यांचा एक्सपिरियन्स बघितला, आम्ही त्यांचं बॅकग्राऊंड बघितलं, आम्ही परत हे पण बघितलं की त्यांनी दुसऱ्या ठिकाणी कसं सेटअप केलं आहे, काय केलं आहे. वी बेसिकली वॉन्टेड आर रेस्टॉरंट ऑल्सो टू द बेस्ट इन दी टू वे. पण आम्ही शेफ असा निवडला की जो आपल्याला चांगला सेटअप करून देईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता अशा ऑपरेशन सेटअप करतो आहे की आम्ही शेफ डिपेंडंट पण थोडंसं राहणार नाही पुढे जाऊन. वी आर बेसिकली सेटिंग अप द ऑपरेशन्स, वी आर सेटिंग अप द SOPs. हां, म्हणजे कुठल्या रेसिपीमध्ये कुठलं किती प्रमाण राहिलं पाहिजे, काय काय पडलं पाहिजे, त्याचे SOPs असणार. सो एनी न्यू पर्सन कमिंग इन कॅन रिफर टू द SOP अँड क्रिएट अ डिश अकॉर्डिंगली. अँड ओव्हरऑल मॉनिटरिंग हे तुमचं असणार जेणेकरून लाईक द कॅप्टन ऑफ द शिप हू टेक्स द रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ द क्वालिटी अँड हायजीन. माझं खूप बारकाईने लक्ष असतं. रेस्टॉरंट बिझनेस हा खूप मायक्रो मॅनेज केला तर खूप चांगला चालू शकतो, खूप चांगला चालतो. टिपिकली लोक तिकडे लॅक करतात, मायक्रो मॅनेज करत नाहीत. त्यांना असं वाटतं इलॅबोरेट कराल तुम्ही याच्याबद्दल? बघा, रेस्टॉरंट बिझनेसमध्ये तुम्हाला तुमचे जे इन्व्हेंटरी आहे ते तुम्हाला बारकाने बघायला लागतं. तुम्हाला इन्व्हेंटरीमध्ये पण कुठली गोष्ट कुठली तुम्हाला आणखी स्वस्तात मिळू शकते, चांगली मिळू शकते, दर्जेदार मिळू शकते, तुम्हाला ते शोध घ्यावा लागतो. काय काय लिकेजेस असतात रेस्टॉरंटमध्ये ते आपल्याला बघावे लागतात. फूड वेस्टेजेस असतात ते बघायला लागतात. चांगले SOP, चांगले ऑपरेशन्स असतील तर हे वेस्टेजेस वगैरे कमी होतात. आणि SOPs आपले सेट असतील ना तर आपली रेसिपी हालत नाही जास्ती. तर त्याच्यामध्ये कसं आहे की जी टेस्ट आपण 5 वर्षापूर्वी घेतली होती तीच टेस्ट तुम्हाला 10 वर्षानंतरही मिळणार. तर त्याचं एक अशी आयडियोलॉजी आहे, तर त्याच्यावरती आम्ही आता पूर्ण वर्क करतोय. तुमचे वेंडर्स वगैरे पण सर रेग्युलर तुम्ही अपॉइंट केलेले असतात का, जिकडनं तुमचे भाजी म्हणा किंवा काय जे काय तुम्ही मागवता ते ऑल आय मीन अप्रूव्ड बाय यू? येस. वेंडर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. चांगले वेंडर्स मिळणं खूप गरजेचं असतं. तुम्हाला वेळेस माल देणं आणि दर्जेदार माल देणं पण खूप गरजेचं असतं. नंतर आता उद्या समजा दुय्यम दर्जाची समजा भाजीवाल्याने भाजी पाठवली तर त्याचा इम्पॅक्ट आमच्या बिझनेसवरती दिसणारच आहे. पण आलेली आम्ही भाजी स्वतः इन्स्पेक्ट करतो, ती चेक केली जाते रेफ्रिजरेटरमध्ये जायच्या आधी. आणि जे काही त्याच्यामध्ये त्रुटी असतील भाजीमध्ये समजा तर ती आम्ही एक्सेप्टच करतो, आम्ही फेकूनच देतो. पण आम्ही वेंडरला नो कॉम्प्रोमाइज डॉट. आणि आम्ही वेंडरला इन्फॉर्म पण करतो किंवा तुझ्याकडनं आज भाजी बरोबर आली नाही, खराब आलेली आहे. तर क्वालिटी चेक्स प्रत्येक स्टेजला करावे लागतातच. म्हणजे भाजी तुमच्याकडे आल्यापासून ती भाजी चेक करणं, पण नंतर तुम्हाला ती वॉश करणं पण तितक्याच चांगली गरजेची आहे. बिकॉज दोज आर हायजीन फॅक्टर्स. आपण घरी पण पाळतो घरी आपण करेक्ट आपण घरी जे हायजीन फॅक्टर्स पाळतो तेच बेसिकली आपल्या ऑपरेशन्समध्ये आपण सेट केलेले आहेत. म्हणजे मी माझ्या मॅनेजरला स्ट्रिक्टली सांगितलं आहे की माझ्याकडे डेली, वीकली आणि मंथली चेकलिस्ट पाहिजे. बरोबर. आणि ते एकदम रिजिडली मी फॉलो केली पाहिजे की ह्या गोष्टी त्या वेळेला झालीच पाहिजेत. म्हणजे तुम्ही म्हणजे फोर्टनाईटली तुमच्याकडे पेस्ट कंट्रोल झालं पाहिजे, फोर्टनाईटली तुमच्याकडे डीप क्लिनिंग पूर्ण झाली पाहिजे. क्लिनिंग आपली ती होतच असते, पण डीप क्लिनिंग ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके सर, आता एक अतिशय चांगला फेस्टिव्हिटी येते ते म्हणजे ओणम. तर त्या ओणम करता तुम्ही काही वेगळं प्लॅन केलं आहे का? कारण आता 26 तारखेला मोठं ओणम आपण आधीच मला वाटतं सुरू करता सेलिब्रेट करायला. थोडं त्याच्याबद्दल जरा सांगाल का? आता मी जिथून इंजिनिअरिंग केलं, मी पिल्ले कॉलेजमधनं इंजिनिअरिंग पूर्ण केलं. अच्छा. आणि माझे बरेचसे केरळी मित्र आहेत. बरं. खूप आहेत. ख्रिश्चन्स आहेत, हिंदूज आहेत, बरेच आहेत, मुस्लिम्स पण आहेत. पण त्याच्यामध्ये एक मी कॉमन बघितलं की त्यांचं जेवण ते सगळ्या म्हणजे सगळ्या समाजातली लोक ओणम हा साजरा करतात केरळमध्ये. आणि मी त्यांच्यामध्ये राहिल्यामुळे मला त्यांचं कल्चर वगैरे मला खूप आवडलं. आणि ओणमला आम्हाला बरोबर 7-8 दिवस सुट्टी पण असायची कॉलेजला. ते विशेष. तर काय तसं प्लॅन केलं ओणमच्या ह्याच्याकरता? तुम्हाला अनुभवातून सांगतो की आम्ही गेल्या वर्षी पहिला ओणम केला होता. तो 4 दिवसाचाच आम्ही केला होता. पण त्याच्यासाठी आम्ही खूप तयारी केली होती. म्हणजे अगदी मार्केटिंगपासून लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांचे फोन्स अटेंड करणं, त्यांना ओणमबद्दल माहिती देणं, सध्याबद्दल माहिती देणं की आपण काय करणार आहोत, कसं सर्व करणार आहोत, काय डेकोरेशन करणार आहोत, व्हॉट एक्झॅक्टली वी गोइंग टू डू. तर त्याचं एक कल्पना देणं पण खूप गरजेचं असतं. तर आम्ही गेल्या वर्षी जवळ 26-27 आयटम्स बनवलेली सर्व केले होते. आणि आम्हाला त्याचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. बरीच लोक आली, गोरेगाव ते मिराडोबनं बरीच लोक आली. आणि मेन म्हणजे काय की लोक जेव्हा आली
तर जेव्हा ते जेवली तर त्यांच्या तोंडात एक समाधान दिसलं. म्हणजे अक्षरशः काय काय जण तर आमच्या काउंटरवरती भांडलेही सुद्धा, काय काय गेस्ट. पण म्हणतात ना की जेवण जर चांगलं असेल तर मन शांत होतं. पण जाता जाता ते गेस्ट आम्हाला थँक्यूही बोलून गेली. म्हणजे एवढ्या लोकांचा रिस्पॉन्स होता की त्यांना येऊन जेवायचं होतं, पण दे हॅड टू वेट वगैरे अशा आहे का? एवढा क्यू होता. हा, एवढा क्यू होता. आता ओणमचं महत्त्व असं आहे की ओणम हा खरा केरळमधला हे आहे, म्हणजे फेस्टिवल आहे. तो यावर्षी 16 ते 26 तारखेपर्यंत आहे. 10 दिवसाचा फेस्टिवल टोटल असतो. बरोबर. आणि इट्स अ फेस्टिवल ऑफ लव्ह, टुगेदरनेस. फॅमिली एकत्र येतात, एन्जॉय करतात. आय थिंक दॅट्स द ब्युटी ऑफ दिस सेलिब्रेशन तसं बघायला गेलं तर. ओणमचं सांगायचं गेलं तर म्हणजे राजा बली जो होता, म्हणजे भक्त प्रल्हादचे नातू, इफ यू सीन दॅट वे, व्हेरी जनरस किंग, लुकिंग आफ्टर हिज किंगडम वगैरे. पण विष्णूलाही त्याचा इगो कर्व करायला वामन अवतार घेऊन त्याच्या 3 पावलं घेऊन त्याला त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला त्याचा इगो कर्व करायला लागला होता. पण तेवढं त्याला वरदान पण दिलं होतं की तू 10 दिवस पृथ्वीतलावरती येशील आणि तुझं किंगडम बघशील आणि तू लोकांच्या घरी जेवायला वगैरे जाशील. दॅट्स वाय द फेस्टिव्हिटीज. येस. तर गेल्या वर्षी आम्ही जेव्हा ओणम पहिला सेलिब्रेट केला तर आय वॉज व्हेरी गॅप्स्ड की केरळी लोक अक्षरशः म्हणजे लग्नाला जेवायला कसे आता तसे एकदम नटून तटून जेवायला आले होते. म्हणजे अक्षरशः चांगला पोशाख, बायका पण म्हणजे एकदम असे चांगले नटून तटून साडू घातलेला, ज्वेलरी घालून आणि एकदम लग्नाला जसे साड्या घालतात तसे साड्या घालून अक्षरशः तसे बसले होते. तर एक वेगळंच वातावरण झालं होतं अख्ख्या रेस्टॉरंटमध्ये आणि खूप मजा आली. म्हणजे ॲज अ पर्सन लुकिंग ॲट दॅट पीपल कमिंग एन्जॉईंग फूड टुगेदर, एक मला सॅटिस्फॅक्शन वाटलं की आय पुट अप समथिंग दॅट पीपल आर गेटिंग सॅटिस्फाईड बिकॉज ऑफ द फूड दॅट वी आर सर्विंग, सर्व्हिस दॅट वी आर प्रोव्हाइडिंग. फ्रेंड्स, वेन यू आर गोइंग टू उटा थेंडी दिस टाईम, आय रिक्वेस्ट यू की तुम्ही व्हिडिओज करा आणि तुमच्या एक्सपिरियन्सबद्दल जे काही असेल निश्चितपणे चांगला एक्सपिरियन्स असेल तर ते व्हिडिओ बनवून माझ्या सेंड इट ऑन माय व्हॉट्सॲप. आय विल होस्ट इट ऑन माय दहिसर कनेक्ट मीडिया चॅनल. इट कॅन बी इंस्टाग्राम, इट कॅन बी फेसबुक, everywhere, so that you will be seen across the globe. Sir, coming back to your question, लोक जेव्हा आपल्या रेस्टॉरंटमध्ये येतात आणि छान जेवून सॅटिस्फाईड झालेले असतात ना, आशीर्वाद देऊन जातात, तर त्यांचं कसं त्यांचं हे असतं, म्हणजे दे व्हॉट डू दे स्पीक अबाउट द ॲम्बियन्स, वाईब्स किंवा त्याच्या जेवणाचं फूड डेलिकसीज, तर त्यांचं काय अभिप्राय असतात तुमच्याबरोबर? काय काय जण तोंडावरती फीडबॅक देतात, जे काय असेल ते. काय काय जण पोर्टलवरती जाऊन फीडबॅक देतात, तोंडावरच बोलत नाही पण पोर्टलवर जाऊन ते तुम्हाला रेटिंग्स वगैरे देतात. लोकांना आपलं जेवण आवडतंच आहे, ॲम्बियन्स पण आवडतं आहे. आमचे काय काय त्रुटी आहेत सर्व्हिसच्या बाबतीत, जे काय काय बरेच जण म्हणतात की स्लो आहे म्हणून, पण आम्ही त्याच्यावरती काम करतोच आहे की कसं काय सर्व्हिस आपली चांगली आणखीन इम्प्रूव्ह करता येईल. आता कसं आहे की आम्ही काय बनवून ठेवत नाही रेस्टॉरंटमध्ये, आणि इफ यू वॉन्ट समथिंग फ्रेश ऑन अ टेबल तुम्हाला थोडा टाईम द्यावाच लागणार. बरोबर. कारण की मी कुठलंही जेवण बनवतो आहे, मी फ्रेश बनवतो आहे, तर मला ते गरम करूनच गेस्ट समोर ठेवायचं आहे. बरोबर. मी जर बनवून ठेवलं तर ते थंड होणारच आणि विल गेट स्टेल फूड आणि तुम्ही त्याला मजा पण येणार नाही. तुम्हाला सर्व्हिस क्विक मिळेल पण होऊ शकतं की तुम्हाला स्टेल फूड समोर अनहेल्दी ऑल्सो. राईट. आपण फ्रेश बनवतो, सर्व्हिस आमची थोडी स्लो आहे पण आम्ही त्याच्यावर काम करतोय. म्हणजे मी तर म्हणतो इट्स अ प्लस पॉईंट की यू आर सर्विंग हायजेनिक फूड, हेल्दी फूड, त्याच्याकरता सर्व्हिस लिटल इज डिलेड. त्यामुळे इनफॅक्ट दॅट्स अ जस्टिफिकेशन रादर दॅन फिलिंग बॅड अबाउट इट. येस, पण वी गिव्ह व्हेरी म्हणजे म्हणतात ना व्हेरी हाय इम्पॉर्टन्स टू द कस्टमर रिव्ह्यूज ऑर द गेस्ट रिव्ह्यूज. ते आम्हाला खूप महत्त्वाचे आहेत. पॉझिटिव्ह रिव्ह्यूज वी वेलकम दॅट, निगेटिव्ह रिव्ह्यूज ऑल्सो वेलकम. कारण की मला निगेटिव्ह रिव्ह्यूमध्ये मला म्हणजे बिझनेसमध्ये एक ऑपॉर्च्युनिटी दिसते, ऊर्जा मिळते, एक ऑपॉर्च्युनिटी दिसते की आपण कुठे म्हणजे मागे पडतोय, आपले गॅप समजतात. आपण किती सगळं सेटअप केलं की आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याला सगळं बरोबर आहे, पण तसं नसतं. शेवटी माणसंच कामं करतात रेस्टॉरंटमध्ये, तर चुका होतातच, वरती खाली थोडंसं होतंच. पण आम्ही ॲज अ प्रोसेस आम्ही ती रिव्ह्यूज मी स्वतः सगळे वाचतो, मी स्वतः त्या रिव्ह्यूजला गेस्टना रिप्लाय देतो. मी त्यांना अर्ज पण करतो, तुम्ही पर्सनली मला फोन करून मला सांगा की तुम्हाला काय प्रॉब्लेम आले होते, तुम्हाला काय नाही आवडलं रेस्टॉरंटमध्ये. तर आम्ही ॲज अ टीम पण रेस्टॉरंटमध्ये आम्ही कुठलाही निगेटिव्ह रिव्ह्यू आल्यावरती आम्ही पहिले त्याचं रेट्रोस्पेक्ट करतो, आम्ही समजून घेतो की काय इश्यू होता. टीम बसून सगळं. येस, आम्ही पूर्ण टीम आम्ही डिस्कस करतो की का सर्व्हिस स्लो झाली,
का फूडमध्ये असं झालं, का कॉफी अशी झाली, का हे चहा असा झाला. सो वी ट्राय टू गेट आन्सर्स की काय कुठे चुकते आणि त्या चुकावरती सुधारणा आपली कशी करता येईल त्याच्यावरती आमची खूप रिगर डिस्कशन चालू असते. मी स्वतः ह्या गोष्टीवरती खूप म्हणजे दखल देतो. मी मॅनेजरवरती पण सोडले नाही. कुठले निगेटिव्ह रिव्ह्यू मी स्वतः वाचतो, मी स्वतः रिव्ह्यूचा रिप्लाय देतो आणि मी स्वतः टीमबरोबर बसून ॲक्शन्स घेतो. मी स्वतः डिसिजन घेतो की कसं काय असलं पाहिजे. टू सी कस्टमर or the guest satisfaction is our highest priority. We want to give them the best at the end of the day. गेस्ट माझ्या रेस्टॉरंटमध्ये आलेत आणि जर ते सॅटिस्फाईड नसतील तर इट्स मेक्स नो सेन्स. रिपीट व्हॅल्यू फॉर दॅट, दे विल नॉट कम बॅक अगेन. हां, आता कधी कधी असं होतं की कोणी असं गेस्ट येतात ते रिव्ह्यू देऊन जातात की बाबा सांबार बरोबर नव्हता. तर आम्ही मी स्वतः जाऊन तो सांबार चेक करतो की सांबार खरंच बरोबर नाही आहे की काय वरती खालती झाले. I even give it to taste to some of the other members in the restaurant. पण तुम्हाला सांगायचं म्हणजे सांबार कसं आहे की सांबार हा बल्कमध्ये बनतो की मी टिपिकली त्या माणसाठी वेगळा सांबार बनवलेला नसतो. तर सांबार माझा जर बरोबर नाही, माझ्या रेस्टॉरंटमध्ये 100, 150, 200 माणसं रोज जेवून जात आहेत, सगळेच बोलले पाहिजेत की सांबार बरोबर नाही. पण हां, म्हणजे काय काय रिव्ह्यूज असतात ते जेन्युइन असतात, काय काय रिव्ह्यूज फक्त असेच काय काय टाकायचे म्हणून टाकलेले असतात. पण जेन्युइन रिव्ह्यूज जे पडतात तर आम्ही त्याचं म्हणजे तुम्हाला सांगितलं आम्ही डिस्कस करून मी त्याच्यावरती रेझोल्युशन आणण्याचा प्रयत्न करतो. कसं असं रेस्टॉरंट बिझनेस खूप चॅलेंजिंग बिझनेस आहे तसं बघा गेलं तर. म्हणजे जेवढं समोरून ते फ्लॉवरी दिसतं आणि जेवढं समोरून त्याचं एकदम अट्रॅक्टिव्ह रोझी पिक्चर दिसतं, पीपल कम दे एन्जॉय द ॲम्बियन्स, दे एन्जॉय द हॉस्पिटॅलिटी, दे ईट द फूड अँड दे गो. पण दे आर लॉट ऑफ एफर्ट्स, खूप एफर्ट जातात बॅकग्राऊंडमध्ये, किचनमध्ये म्हणा, सर्व्हिसमध्ये. त्यांना ट्रेनिंग देणं, सकाळी उठून सगळं चेक करणं. मी स्वतः सकाळी उठल्या मी माझा PC चालू करून पहिले रिव्ह्यूज चेक करतो. नंतर फोन करून मी तिकडचं सगळी प्रिपरेशन्स कशी चालली आहेत मी ते विचारतो. नंतर मी परत माझ्या CCTV कॅमेऱ्यावरती कुठे काय चाललं आहे, आपले स्टाफ अजून आला आहे की नाही, लेट झाला आहे का, हे सगळं माझं चेकिंग सगळं चालूच असतं. सो मेहनत आहे रेस्टॉरंट बिझनेसमध्ये. पण हां, म्हणजे त्या मेहनतीशिवाय तुम्हाला फळ मिळणार नाही. निलेश सर, आत्ताच 10 जूनला आपलं ॲनिव्हर्सरी झाली आहे किंवा आपलं वाढदिवस किंवा 1 वर्ष कंप्लीट झालं आहे. तर आता ह्या वर्षी तुमचा नवीन वर्षाचा किंवा पुढे काय प्लॅन आहे, तुमचं विजन काय आहे? व्हॉट नेक्स्ट फॉर उठत हिंडी? व्हॉट इज युअर विजन? 1 वर्ष झालं म्हणजे कसं झालं समजलं नाही. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या त्याच्यामध्ये. चॅलेंजेस खूप होत्या, पण आपण ओव्हरकम करत गेलो प्रत्येक चॅलेंजेसला. इयर 1 वॉज अ लर्निंग कर्व फॉर अस. म्हणजे माझ्यासाठी एक लर्निंग कर्व होती. नवीन इंडस्ट्री असल्यामुळे मी प्रत्येक गोष्टी मला शिकायला मिळाल्या, कॉन्टॅक्ट्स वाढल्या. तर एक प्लॅटफॉर्म सेट म्हणतो ना होतो, तसं एक प्लॅटफॉर्म सेट आता झालेला आहे जवळजवळ. ब्रँड पण बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झालेला आहे. पीपल नो उठत हिंडी. इफ यू टॉक अबाउट द लॉंग टर्म विजन, आम्हाला पुढे काय करायचं आहे, तर त्याच्यामध्ये आमचं आता चाललं आहे की थोडंसं हे म्हणजे स्मूथ आउट झालं आपलं रेस्टॉरंटचं ऑपरेशन्स, की QSRवरती फोकस करायचं आहे. की कुठल्या काही ठिकाणी आपण स्वतःच्या ब्रँडचे QSR टाकू शकतो. QSR म्हणजे क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट, की आपण लोकांना क्विक सर्व्हिस देऊ शकतो का थ्रू आर क्युझिन. तो एक आमच्या डोक्यात विचार चालू आहे. म्हणजे माझी डिस्कशन्स टीमवर चालू आहेत सध्या त्या बाबतीत. सेकंड थिंग, वी ऑल्सो थिंकिंग ऑफ की आपण फ्रँचायझी मॉडेल आणू शकतो का आपल्या ब्रँडसाठी, जर एस्टॅब्लिश झाला असेल तर. तर त्याच्यावरती आम्ही वर्कआउट करतो आहे सध्या की कसं काय फूड एक्सपान्शन करता येईल. आणि ऑल्सो डोंट वॉन्ट. सो इज इट ऑन पॅन इंडिया लेवल की आता सध्या फक्त मुंबईच्या याच्यामध्ये तुम्ही पाहत आहे? सो बेसिकली आय डोंट वॉन्ट टू कीप उठत हिंडी ॲज अ लोकेशन कन्स्ट्रेंट ब्रँड. आय वॉन्ट टू गो बियॉन्ड द सिटीज, बियॉन्ड द स्टेट्स, बियॉन्ड कंट्री. Sir, can you mention something about your CSR activities, paying back to the society? समाज हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो डेव्हलप झाला पाहिजे अशी माझी समज आहे. आम्ही मदर्स डेसाठी अंडर प्रिव्हिलेज जे मदर्स होते त्यांच्यासाठी आपण स्नेहभोजन ठेवलं होतं आपल्या रेस्टॉरंटमध्ये. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ते धडपड करत असतात त्यांच्या कामासाठी, कुटुंबासाठी. पण त्यांच्यासाठी पण एक वेगळा दिवस की ते आरामात बसून खाऊ शकतात, त्यासाठी आपण जवळजवळ 20 अंडर प्रिव्हिलेज बायकांना पण जेवण दिलं होतं. रोज सुबह सबसे पहले उठने वाली, सबके घर को तैयार करने वाली, आज थोड़ी सी जल्दी नहीं, थोड़ी सी अलग तैयार हो रही हैं. उनके दिन यूजुअली दूसरों के नाम होते हैं, पर आज का दिन
सिर्फ उनका है। जिनके हाथों से घर बनता है, आज उनके लिए एक जगह सजाई गई है। ना कोई काम की लिस्ट, ना किसी की आवाज, बस एक कुर्सी और थोड़ा सा सुकून। दिस मदर्स डे ऊटा टिंडी की तरफ से एक छोटी सी SR इनिशिएटिव, जहां हमने इनवाइट किया उन माओं को जो रोज दूसरों के घर का ख्याल रखती हैं। शायद पहली बार खाना सर्व करने के बजाय वो खुद सर्व हो रहा है। ये सिर्फ एक लंच नहीं है, ये एक ब्रेक है, एक थैंक यू है। तो તમે એવું ક્યાંક બહાર જાઓ? ના ના નથી જાતી, મહિનામાં એકવાર જાઉં બહાર મહિનામાં એકવાર તમે કોના સાથે જાઓ? મારા છોકરા જોડે. છોકરા જોડે. અને તમે? અમે पण જઈએ ક્યાં पण ફરવાનું टाइम ग्रुपમાં जाओ છો. भेटायला म्हणजे असं बोलल एवढंच काय, कुठं नजर पडेल कसं काय एवढं, पण असा टाइम नाही जाऊन बोलत बस. माझं नाव गौरी कानडे. किती बार बाहेर जाते हो? महिन्यातून नाही जात, पण आम्ही वर्षातून 2-3 वेळा तरी जातो. उनकी हंसी में जो हल्कापन है वो शायद रोज नहीं मिलता। आज का दिन उन सब माओं के नाम जो हर दिन दूसरों के लिए जीती हैं और फिर भी कभी कंप्लेन नहीं करती। हैप्पी मदर्स डे, अ स्मॉल जेस्चर, अ बिग थैंक यू। मी हल्ली मंडणगडला स्नेहज्योती विद्यालयामध्ये जी अंधशाळा आहे, तिकडे माझ्या हस्ते जर आवडे लोकांना ह्या पुस्तकाचं ब्रेल रूपांतर प्रकाशन माझ्या हस्ते झालं. तर त्या ह्याच्यामध्ये तिकडे गेला असताना एक मला संधी दिसली, म्हणून मी त्या अंध विद्यालय मी कडधान्य आणि हायजीन प्रोडक्ट्स मी त्यांना देऊन आलो आणि त्यांना पुढे मदत करू असे त्यांना मी आश्वासन दिलं. सो आय विश यू ऑल द बेस्ट फॉर दिस. थँक्यू व्हेरी मच. निलेश सर, एक तुम्हाला विचारायचं आहे की आपल्या ऊटा थिंडीचं वन ऑफ द किंवा ॲटलिस्ट 3 अशा बेस्ट परफॉर्मिंग किंवा रेकमेंडेड डिशेस तुम्ही सांगू शकता, सो दॅट पीपल वुड कम फॉर दॅट. म्हणजे तुमच्या ॲज अ फाउंडर ते रेकमेंड करतायत म्हणून. 3 पेक्षा जास्ती आहेत. ओके, आय थिंक मी सगळे बऱ्यापैकी कव्हर करेन. गिव्ह यू 3 ऑप्शन्स, कारण ते 100 असतील, पण आपण नाही, मी टॉप परफॉर्मिंग सांगतो की बोला आपले सर. कुठले आहेत. हो. आता आपल्याकडे श्रीलंकन इडली जो आहे तो लोकांना खूप आवडतोय. चांगला फीडबॅक येतो आणि मोस्टली लोक जे येतात ते श्रीलंकन इडली मागवतात बरं. ॲज अ स्टार्टर आयटम म्हणून. अच्छा. नंतर बेने पोळी मसाला डोसा आपल्याकडे आहे, तो पण लोकांना जाम आवडतो. कोट्टू परोटा आपल्याकडे एक असं एक युनिक साऊथ इंडियन डिश आहे की त्यामध्ये मशरूमचा पण एक ऑप्शन आहे, विदाउट मशरूमचा पण ऑप्शन आहे, पण तो पण लोकांना जाम आवडतो. कोट्टू परोटा समथिंग डिफरंट फॉर पीपल टू ट्राय, पीपल एन्जॉय इट. स्पेसिफिक तुम्ही मला विचाराल तर माझ्या रेस्टॉरंटमध्ये व्हेजिटेबल स्टू विथ अप्पम ओके. हे मला खूप आवडतं. एव्हरी टाइम आय गो टू द रेस्टॉरंट आय ऑर्डर इट, आय सी की आपली जी टेस्ट आहे ती प्रिझर्व आहे की नाही तशी ती. क्या बात. ते एक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्या मंडे टू थर्सडे आपण लिमिटेड आणि अनलिमिटेड थाळी आपण सर्व करतो आपल्या गेस्टना. त्याचा पण अभिप्राय लोकांचा खूप चांगला येतो आहे. आणि आपण शुक्रवार शनिवार रविवार आपण विकेंड सध्या म्हणून असं एक कन्सेप्टमध्ये आपण केळीच्या पानावरती आपण 22 ते 20 आयटम सर्व करतो अनलिमिटेड लोकांना. त्याचा पण अभिप्राय आपल्याला खूप चांगला येतो आहे. 22-23 आयटम्स ह्यूज. येस 22 ते 20 आयटम आहेत. पण लोकांचा अभिप्राय चांगला येतो. आणि मला मी बघितलं की लोकांना केळीच्या पानावरती जेवायला खास करून खूप आवडतं. एक वेगळा अनुभव त्यांच्यासाठी असतो. येस सरप्रायझिंगली 2 weeks बॅक 7-8 म्हणजे बायकांचा ग्रुप आला होता. म्हणजे इट इज नॉट अ फेस्टिवल, पण आपला साधा सध्या आहे. पण त्या साध्या सध्यासाठी वन फाईन संडे 7-8 वुमेन केम वेल ड्रेस इन साडीज टू एन्जॉय दॅट फूड. आय थिंक दॅट वॉज कम्प्लिटली, म्हणजे मी बघून एकदम हे झालो, आश्चर्य झालो. बरं. मग मला एक खास सांगायचं आहे याच्याकरता की माझ्या आपल्या दैसरवरती एक योगा ग्रुप आहे. मी त्यांचा म्हणजे माऊली योगा नावाचा. आणि तिकडे आय थिंक देर आर 50-60 वुमेन हू आर देअर, कळलं का. तर त्यांना मी रेकमेंड करेन की त्यांनी जरूर आपल्या फेस्टिवलच्या दरम्यान जावं. कारण काय होतं की दे आर व्हेरी एन्थुझियास्टिक. येस, कळलं का. तर त्यांना त्या ग्रुपला मी सांगेन की जाऊन तुम्हाला भेटावं किंवा ॲटलिस्ट टू बी ॲट द रेस्टॉरंट अँड एन्जॉय द फूड ओव्हर देअर. येस. यावर्षी आपलं ओणम सध्या थोडा स्पेशल आहे. आपण म्युझिक आणि कथकली डान्सर्स पण आपण आणणार आहोत. अरे वा. इट्स गोइंग टू बी डिफरंट दिस टाइम. ग्रेट. सो आय विश यू ऑल द बेस्ट फॉर दिस. थँक्यू व्हेरी मच. तर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे बिफोर वी कन्क्लूड
की वाय डिड यू फील दॅट दैसर कनेक्ट कुड बी द प्लॅटफॉर्म वे यू कॅन एक्सप्रेस युअर विजन किंवा तुमचं उठाथिंडीबद्दल? आता भूषण सर, तुम्हाला मी वर्षाआधी भेटलो. जी जी माझं पहिलं बोलणं तुमच्या वर्षाआधीच झालं होतं. हो. माणूस जेव्हा समोरचा बोलतो ना, आपण माणसाला गेज करतो की माणूसचा दर्जा काय आहे, त्याची विचारसरणी कशी आहे वगैरे. येस सर. तर आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड बाय यू फर्स्ट ऑफ ऑल. थँक्यू. सेकंड थिंग इज, आपण फोनमध्ये बोलल्यानंतर मी तुमच्या दैसर कनेक्ट ॲपला पेजला मी फॉलो करायला लागलो. हो. तुमचा पेज बघितलं की तुमचं बरंच काय तुम्ही इनिशिएटिव्ह घेताय स्वतः. हो. तुमचे पोस्ट बरेचसे बघितले ते असं कळलं की तुमचा पब्लिक प्रेझन्स चांगला आहे, तुमचं रेप्युटेशन विदिन द पब्लिक चांगलं आहे. एक असा उत्तम प्लॅटफॉर्म तुम्ही सेटअप केला की याच्यामध्ये असं दिसलं की म्हणजे वॉट अ जर्नी इट वुड हॅव बीन की असा प्लॅटफॉर्म तयार झाला की तुमच्याकडे फॉलोज आता भारतात पण आहे, विदेशात पण आहेत. गॉड्स ग्रेस. हां. तर जे आय वॉज व्हेरी इम्प्रेस की आय एम असोसिएटिंग विथ अ पर्सन हू हॅज अ गुड थॉट प्रोसेस, अ गुड पर्सन आय असोसिएटिंग विथ. एका प्लॅटफॉर्मला असं होतं की आपण दैसर टू मी ॲज अ कम्युनिटी इज अ व्हेरी न्यू कम्युनिटी टू मी. तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं पण तुमचा प्लॅटफॉर्म मला एकदम योग्य वाटला. Okay. असं मला वाटतं. पण मला तुमच्या सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला बोललो पण की आय लाईक टू एज अ पर्सन. थँक्यू. First of all, I saw your post and how you're performing on the You found it Connect. honest. Yes. Okay. I saw your platform, how it's performing. True. But I thought I think this is a very good platform for anyone like me or anyone who basically is an aspiring person to come here on this platform and Speak present about the himself, journey speak about his also. journey, Yeah. present himself, know that what exactly is doing. आयुष्यात त्याचं कसं चाललंय, काय चाललंय, पुढे त्याचे काय प्लॅन्स आहेत. आय थिंक हे लोकांसमोर मांडणं पण खूप गरजेचं आहे आणि हा खूप चांगला प्लॅटफॉर्म असं मला वाटतं. Thank you, sir. It was an honor to speak to Nilesh Hande, sir, founder Uttathindi. And that makes my day when somebody speaks good about what we are doing in life. So, friends, you do visit this restaurant, one of the best in suburban Mumbai. And I am sure it will expand over a period of time. Thank you, sir, for your Thank you very presence much. today. Thank you. Namaskar. Thank you.